मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा फॉर्म भरला आहे का? जर भरला नसेल किंवा भरला असेल, तरी थोडंसं काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. अत्यंत महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर अजून एक आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे, की आता थोड्याच वेळामध्ये म्हणजेच 11 वाजता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर स्टेनोग्राफर या पदाची जाहिरात येणार आहे. लिंक ओपन होणार आहे. त्यामध्ये पर्सनल असिस्टन्स आणि स्टेनोग्राफर अशा प्रकारचे 2 पदं असतील. त्यांची जाहिरात येणार आहे. ते देखील तुम्ही भरू शकता. तर या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि Telegram या चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं काय आहे पहा, फॉर्म भरत असताना हे जे काही मार्क्स आहे तुमचे, मार्क्स कशा पद्धतीनं टाकायचे. जर फॉर्म भरत असताना, मार्क टाकत असताना तुमचे जर चुकले, तर तुमचा हा फॉर्म पूर्णपणे काय होतो, रिजेक्ट होतो. रिजेक्टचा अर्थ म्हणजे असा आहे, की सुरुवातीला तुम्ही कोणतेही मार्क जरी टाकले, तर तुम्हाला शॉर्टलिस्ट करतील. परंतु जेव्हा व्हेरिफिकेशन्स डॉक्युमेंट्स पाठवा असं म्हणतात. डॉक्युमेंट्स पाठवल्याच्या नंतर आपल्या फॉर्ममध्ये आणि त्या मार्किंगमध्ये जर तफावत आढळली, तर तिथं एक कारण दाखवून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जातो. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना मार्किंग कशा पद्धतीने टाकायची ते पहा. एस-एस-सी म्हणजेच 10वीचे ॲज ॲक्युरेट जेवढे मार्क्स आहेत तेवढेच तुम्हाला टाकायचे. त्याच्यामध्ये काही बदल करायचे नाही. एच-एस-सी म्हणजे 12वीमध्ये तुमचं आर्ट, कॉमर्स, सायन्स काही असो. व्यवस्थित जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढे पर्सेंटेज व्यवस्थित टाकायचे. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इथं अत्यंत महत्त्वाचं आहे. इथंच 99% मुलं काय करत असतात, चुका करत असतात. ज्या व्यक्तीने या अगोदर 2-3 वेळेस भरती दिलेली असेल, अशी व्यक्ती चुका करणार नाहीत. परंतु नवीन व्यक्ती हमखास यामध्ये चुका करतात. तर ती चूक आपल्याला आज फॉर्म भरत असताना करायची नाही. तर या अगोदर तुम्ही जर हायकोर्टाची तयारी करत असाल क्लर्क या पदाची, तर त्यासाठी आपण कंटेंट्स तयार केलेले आहे मित्रांनो. कारण कोणत्याही परीक्षेमध्ये पास होण्यासाठी कंटेंट हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि कंटेंट घेऊनच आपली एक पोस्ट आपल्या हातामध्ये येते, अन्यथा येत नाही. तर त्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो कंटेंट डाउनलोड करू शकता. पहा पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी एक नोट दिलेली आहे, की आपल्याला मार्क्स कोणते टाकायचे. व्यवस्थित पहा कोणते मार्क्स तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचे. ग्रॅज्युएशन समजा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी, एकदम शेवटच्या वर्षी फायनल इयरला 2 सेमिस्टर असतील, तर तुम्हाला फायनल इयरचेच मार्क टाकायचे आहे. फायनल इयरचे मार्क तुम्हाला टाकायचे आहे. ग्रॅज्युएशनचे पूर्ण. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा तुम्हाला फायनल इयरला जेवढे मार्क्स आहेत, तेवढेच पर्सेंटेज तुम्हाला काय करायचे, टाकायचे आहे फायनल इयरचे. तुमचे सेमिस्टर तुम्हाला 4 असो, 6 असो, किती सेमिस्टर असो, तर अगोदरचे तुम्हाला मार्क्स टाकायचे नाहीत. फक्त फायनल इयरला जर 2 सेमिस्टर असतील फायनल इयरला, तर त्या दोन्ही सेमिस्टरचे मिळून आपल्याला काय करायचे, मार्क टाकायचे पर्सेंटेज. उदाहरणार्थ सांगतो समजा आता तुमच्याकडे बी-एची डिग्री आहे. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर, सेकंड इयरला 2 सेमिस्टर आणि थर्ड इयरला 2 सेमिस्टर. टोटल सेमिस्टर झाले तुमचे 6. तर तुम्हाला काय करायचं, जे काय थर्ड इयर आहे, तिसरं वर्ष, त्याच्यातले शेवटचे काय 2 सेमिस्टर आहेत, त्याचा मार्क मग स्पेशल येतो आपल्याला. तर तेवढेच तुम्हाला काय करायचे, पर्सेंटेज इथं ॲड करायचे आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचा असतो, 4 सेमिस्टर असतात. तर शेवटचा जो वर्ष आहे आणि 2 सेमिस्टर आहे त्यांची मिळून आपल्याला काय करायचे, मार्क इथं टाकायचे. तरच तुम्हाला पुढे समोर चालून काय येणार नाही, तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही. तर पहा इथं त्यांनी डिटेल्स दिलेली आहे. व्यवस्थित पाहून घ्या काय म्हटलेलं आहे पहा. द कॅन्डिडेट शुड बी मेन्शन द मार्क्स ऑब्टेन इन द लास्ट इयर फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन इन कॉलम ऑफ ग्रॅज्युएशन अंडर द हेड डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन. द मार्क्स ऑफ प्रिव्हियस इयर्स नॉट बी मेन्शन. प्रिव्हियस मागील वर्षाचे मार्क आपल्याला टाकायचे नाही. तर लास्ट इयरचे मार्क आहेत तेच तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. पूर्ण पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मेन्शन करायची. इथं पहा काय म्हटलं, व्हेअर आर 2 सेमिस्टर्स इन द लास्ट इयर. वेअर आर 2 सेमिस्टर समजा लास्ट इयरला 2 सेमिस्टर असेल, द टोटल मार्क्स अँड मार्क्स ऑब्टेन ऑफ द बोथ सेमिस्टर शेल बी मेन्शन फॉर द लास्ट इयर ग्रॅज्युएशन. समजा लास्ट इयरला 2 सेमिस्टर असतील, तर त्यांची दोन्ही सेमिस्टर प्लस करायची आहे आणि एकूण टक्केवारी काढायची आहे आणि ती टक्केवारी तुम्हाला मेन्शन करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स या ठिकाणी भरायचे. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचं 5 वर्षाचं देखील असते. त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे पाहूया आपण. ग्रॅज्युएशन हू हॅव कंप्लीटेड 5 इयर्स एल-एल-बी कोर्स. आता जे काही एल-एल-बी 3 वर्षाचं असते आणि 5 वर्षाचं असते. ज्या व्यक्तींचं 5 वर्षाचे असते त्यांनी काय करायचं, मेन्शन ग्रॅज्युएट एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॉलम एल-एल-बी 3 इयर्स स्ट्रीम कॉलम अँड मेन्शन द मार्क्स थर्ड इयर. 3 वर्षाचं एल-एल-बी असेल तर लास्ट इयर म्हणजे थर्ड इयरचे मार्क मेन्शन करायचे पर्सेंटेज आणि 5 वर्षाचं असेल तर फिफ्थ इयरचे जे काही सेमिस्टर आहेत त्यांची तुम्हाला मार्क इथं पर्सेंटेज मेन्शन करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा